समीकरण आपल्याला असं दिलं 3y बरोबर 4x वजा 11 आणि आपल्या काय म्हटले की हे समीकरण ax अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहा व a आणि b च्या किमती लिहा पहा कसं करायचं. मूळ समीकरण कोणतं आहे 3y बरोबर 4x वजा 11 म्हणून त्यांचं काय म्हणणे ax अधिक by याचा अर्थ x आणि y ची पदे डावीकडे आणि उजवीकडे फक्त अंक पाहिजे. इथं त्यांनी अक्षर दिलेलं नाही. हा c आहे ना, c तो येथे अंक आहे. a b आणि c हे अंक आहेत आणि x आणि y हे काय आहेत त्यातली चले आहेत म्हणजे अक्षर आहेत त्यातली. मग आता पहा हे समीकरण कसं होणार. पलीकडचा 4x आहे तो कुठे आला पाहिजे बरोबरच्या अलीकडे आला पाहिजे. नियम कसा आहे पलीकडच्या अलीकडे आले चिन्ह बदलायचं म्हणजे वजा 4x होणार. 3y मात्र डावीकडेच आहे तो डावीकडेच राहील त्याचं चिन्ह बदलायचं नाही. आणि 11 आपल्याला उजवीकडेच पाहिजेत नुसता अंक उजवीकडे पाहिजे त्याचं पण चिन्ह बदलायचं नाही. आता पहा सुरुवातीला चिन्ह वजा नको असतं समीकरणामध्ये त्यामुळे ह्या एकट्याचं चिन्ह बदली करण्यासाठी सर्वांची चिन्ह बदली करायची. थोडक्यात त्याला आपण वजा 1ने समीकरणाला गुणत असतो. आपण लिहू शकतो वजा 1ने गुणून उत्तर आलं 4x वजा 3y बरोबर 11 चिन्ह सर्वांची बदलायची. मग ax अधिक by बरोबर c स्वरूप आले म्हणून a ची किंमत आली 4 आणि b ची किंमत आली वजा 3 म्हणजे x चा सहगुणक a y चा सहगुणक b x चा सहगुणक 4 y चा सहगुणक वजा 3 ह्या a आणि b च्या किमती आल्या.